नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 8वा प्रश्न म्हणजे अपठित गद्य या प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. हा प्रश्न सर्वसाधारणपणे कोणी शिकवत नाही शाळेत. एखाद दोन पॅरेग्राफ घेतात आणि सोडून देतात. मात्र हे 4 मार्क आणि श्लोकाचे 4 मार्क थोडेसे श्रम घेतले तर आपल्याला मिळू शकतात. म्हणून मी आजपासून 10 दिवस उतारे घेणार 10 आणि पुढील 10 दिवस श्लोक घेणार आहे आणि त्यानंतरचे 10 दिवस सूचनेनुसार जो प्रश्न आहे वाक्यम परिवर्तनम कुरुत त्याच्यावर बोलणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी हा महिनाभर 11 मार्काच्या प्रश्नाची चांगली तयारी करूया. Dear friends, today I am going to discuss the paragraphs, unseen paragraphs, which will get you 4 marks if you little but try. So, see the paragraph first, read twice, and then find out the answer. पहिला प्रश्न हा पहिल्या 1-2 ओळीमध्ये असतो. उत्तर त्याचं सापडेल, पण त्यासाठी तुम्हाला तो वाचावा लागेल. इथे बघा, एकदा दुर्बुद्धीही आनंदमग्नम सुबुद्धीम अपृच्छत भवतः आनंदस्य शांतेश्च किं रहस्यम. सुबुद्धिः उवाच मित्र मम 4 अंगरक्षकाः सन्ति. प्रथमं तु सत्यं यत् माम् अपराधात् सर्वदा रक्षति. द्वितीयः स्नेहः. अहं सर्वान् कर्मचारिणः पुत्रवत् मन्ये. तृतीयः न्यायः. यः माम् अन्यायात् रक्षति. चतुर्थः त्यागः. माम् दानाय प्रेरयति. अतः एतेषां सहायतया अहं सर्वदा आनंदेन जीवामि लोकहितं च करोमि. दुर्बुद्धिः श्रद्धया तस्य चरणयोः अपतत्. First of all, read out the paragraph twice and then see the question. पूर्णवाक्येन उत्तरं लिखत. सत्यम कस्मात् रक्षति. Here 4 things are given. You have to find out सत्यम. सत्यम शब्द तुम्हाला मिळाला. सत्यम प्रथमं तु सत्यम आणि यत् माम अपराधात् सर्वदा रक्षति. सरळ उत्तर आहे, सोपं आहे. First, read the question, find out the word, and then write down the answer. दुसरं, मी इथे 2 प्रश्न दिलेत पण एकच येईल. न्याय कस्मात् रक्षति. परत न्यायाकडे बघा. न्यायाच्या जवळ तुम्हाला उत्तर मिळणार. फाइंड आउट. आणि आणखीन एक प्रश्न आहे, चतुर्थ अंगरक्षक कह. साधं आहे, मी सांगायला नको आहे. चतुर्थ अंगरक्षक त्याग माम दानाय प्रेरयति. आता प्रातिपदिकम हा जो प्रश्न आहे, दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट फ्रॉम 8 to 10 you will be knowing all the words, all the tables. The first table, name of the table is प्रातिपदिकम. देव देवो देवा, देव अकारांत, माला स्त्रीलिंगी आकारांत, आणि वनम पण त्याचा शब्द आहे वन. नपुंसकलिंगी शब्द तोच वापरायचा आहे. आता बघा इथे माम कुठून आला शब्द, या 8वीच्या पुस्तकातला आहे. अस्मत्. आनंदेन हा देवसारखा आहे. आनंद विसर्ग द्यायचा नाही. त्याग, इथे त्याग जसं देवचा विसर्ग काढतो, विसर्ग लावला की ते कर्ता म्हणून वापरलं जातं. आणि अहम कुठून आलं, अस्मत् पासून. आता दुसरा हा जो प्रश्न आहे म्हणजे तिसरा, तो वाक्यम पठित्वा सत्यम वा सत्यम. सरळ हेच वाक्य आपल्या उत्तरात पाहायचं आणि कदाचित त्यात न वापरलेला असेल, कदाचित त्यात दुसराच एखादा विरुद्ध अर्थशब्द वापरला असेल तो पाहायचा. जर आपल्या वाक्यापेक्षा जर शब्द असेल असत्यम, पण ते वाक्य लिहून उत्तर लिहायचं लक्षात ठेवा. आणि
अहम लोकहितम न करोमी, शेवटचं बघा, करोमी आहे म्हणजे असत्यम आहे. आणि शेवटचं मी इथे 3 नंबर लिहिला आहे, पण तो 4 नंबर आहे. माध्यम भाषा या सरलार्थम, ट्रान्सलेट द सेंटेन्स इन टू युअर माध्यम भाषा. अहम आनंदेन जीवामी, आय लिव्ह हॅपीली अँड डू द वर्क फॉर द पब्लिक पीपल्स, लोकहितम, वेलफेअर फॉर द सोसायटी, आय डू वर्क. असा हा पॅरेग्राफ आहे. एकदा दोनदा वाचा आणि वाक्याकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला पहिला प्रश्न साधा विचारलेला असतो, दुसरा प्रश्न तुमचा मूळ आपण जे शब्द शिकलो त्यातल्या ज्ञानावर आहे, तिसरा परत विचार प्रवृत्त करणार आहे आणि चौथा तुमचं भाषांतर बघणार आहे. उद्या आपण दुसऱ्या उत्तराकडे बघूया. व्यवस्थित वाचा, read the paragraph and you'll surely get the 4 marks from this paragraph. धन्यवाद.